सगळ्यांना आम्ही आता येत्या काळामध्ये पैसे देऊन टाकणार आहे. काही तुम्हाला फार काळ वाट पाहावी लागणार नाही. पण कोणाला आज मिळतील तर कोणाला 7 दिवसांनी मिळतील, कोणाला 15 दिवसांनी मिळतील. त्यामुळे कोणी येऊन जर तुम्हाला सांगितलं तुझं नावच नाही आहे, तुझं काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला जर एकाची कोणाची अडचण असेल, आमचे सगळे मंत्री आमदार या ठिकाणी बसल्यात, त्यांच्यापर्यंत जा, त्यांना सांगा की माझं नाव सापडत नाहीये, ही माझी जमीन आहे, हे माझे कागद आहे. त्याचा पाठपुरावा करून त्यालाही पैसे मिळवून देण्याची जबाबदारी आमची आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. ऑक्टोबरमधील अवकाळीची नुकसान भरपाई ही जानेवारीमध्ये देणार. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी लक्षवेधी सूचनेवरती विधानसभेमध्ये दिली माहिती. आतापर्यंत वितरित करण्यात आलेली रक्कम कशी आहे बघा. राज्य शासनाने अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटी यंदा सुमारे 20,000 कोटी रुपयांची मदत दिलेली आहे. यापैकी 14,000 कोटी रुपये हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे म्हणजे डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे. तसेच खरीप हंगामामध्ये 90 लाख शेतकऱ्यांना 7,156 कोटी रुपये, तर रब्बी हंगामामध्ये 85.78 लाख शेतकऱ्यांना 6,864 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहे. अशा प्रकारची माहिती मकरंद आबा पाटील यांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांविषयीच्या संवेदना हरपलेल्या असून कर्जासाठी किडनी विक्री प्रकरणी शेतकरी नेत्याची सरकारवरती टीका करण्यात आलेली आहे. कापूस दर हा दबावामध्येच असून खानदेशामध्ये खेडा खरेदीमध्ये 6,500 ते 6,800 रुपयांचा दर मिळत आहे. दरामध्ये आतापर्यंत सुधारणा नाहीच. कोल्हापुरी गुळाला कर्नाटक गुजरातचे आव्हान. मागणी अभावी दर स्थिर असून क्विंटलला 4,100 ते 4,200 रुपये इतका दर मिळत आहे. कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा. आमदारकी गेली, खाते काढून घेतले. बिनखात्याचे मंत्री. आधी पत्त्याच्या डावामुळे कृषी खाते गेले, आता घराच्या मोहामध्ये क्रीडा गमावले. शिवनी महसूल मंडळामध्ये फार्मर आयडीचा गोंधळ सुरू असून योजनांपासून शेतकरी हे वंचित आहे. तहसील कार्यालयामध्ये उडवाउडवीची उत्तरे. वाल्मिक कराडला कोर्टाचा दणका. जामीन नाकारलेला असून 3 दिवसाच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. वाल्मिक कराडच्या वकिलांचा युक्तिवाद. अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार. शांती विधेयक लोकसभेमध्ये बहुमताने मंजूर करण्यात आले. संसदीय समितीकडे विधेयक तपासणीसाठी पाठवण्याची विरोधकांची मागणी. मुदतीमध्ये नोंद न झालेल्या पिकांची ऑफलाईन पाहणी केली जाते. जमाबंदी आयुक्ताकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. 17 ते 24 डिसेंबर दरम्यान अर्ज करावे लागणार आहे. शिवनी महसूल मंडळामध्ये वन्य प्राण्यांचा हैदोस. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. दिवसरात्र शेतामध्ये राखण करून सुद्धा वन्य प्राण्यांच्या टोळ्यांपुढे शेतकरी हतबल झालेले आहे. कीटकनाशके, बुरशीनाशके व तणनाशकांच्या किमतीमध्ये 40% वाढ झालेली आहे. फवारणी सुद्धा महागली. शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनावरती परिणाम होतोय. खतांच्या दरवाढीने शेतकरी त्रस्त झालेले असून आर्थिक ताळमेळ बिघडला. कमी भावामध्ये माल विकून रब्बीची पेरणी आटोपली. दुग्ध विकास प्रकल्प टप्पा 2च्या प्रभावी अंमलबजावणीवरती भर. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. यामध्ये लाभार्थ्यांची निवड पारदर्शक पद्धतीने करून योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश हे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहे. रब्बीमधील पेरणीचे काम हे अंतिम टप्प्यामध्ये आलेले असून तरीसुद्धा शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा आहे. शेतामधून जाणाऱ्या लोंबकळणाऱ्या वीज तारांमुळे शेतकऱ्यांचा जीव आता धोक्यामध्ये सापडलेला आहे. मालेगाव परिसरातील ही घटना आहे. 100 किलोमीटरवरून ऊस नेणाऱ्या कारखान्यांचा भाव हा 3,500 रुपये. तसेच आपल्या सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांना 3,000 रुपये का देता येईना. शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा संतप्त सवाल. यंदा आधीच महापुरामुळे अडचणीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्याला हातभार लावण्याची आग्रही मागणी केली जाते. निर्यात सुरू झाल्याने कांद्याचा भाव हा 3,700 रुपयांवरती गेला. सोलापुरामध्ये 294 ट्रक आवक झालेली असून बियाण्यांसाठी मागणी वाढली. भरपाई मिळण्याच्या निकषामुळे विमा भरणाऱ्यांची संख्या ही 50% घटलेली आहे. यंदा रब्बी हंगामामध्ये किती शेतकऱ्यांनी घेतला पीक विमा. पिवळ्या सोन्याला भाववाढीची झळाळी लागलेली असून हळदीच्या दरामध्ये क्विंटल मागे 400 ते 500 रुपयांची उसळी झालेली आहे. 1,000 क्विंटल हळदीची बुधवारी झाली आवक. आता स्वाधार योजनेसाठी 31 डिसेंबरपर्यंतची डेडलाईन देण्यात आलेली आहे. पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण, निवास, भोजन खर्चासाठी 51,000 रुपयांची मदत देण्यात येणार. मंठा येथील शेतकऱ्याचा विक्रम झालेला असून 50 गुंठ्यांमध्ये घेतला 85 टन ऊस. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अडचणींवरती मात केली.
किनवट परिसरामध्ये ई-केवायसीच्या कचाट्यामध्ये शेतकरी सापडलेले असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. शासनाने या नुकसान भरपाईसाठी निधीसुद्धा मंजूर केलेला असला तरीही ई-केवायसी प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे 4,552 शेतकरी आजसुद्धा हक्काच्या अनुदानापासून वंचित आहे. दर्जेदार उत्पादनामुळे गोविंदपूरची केळी पोहोचली इराणच्या बाजारामध्ये. बाजारभाव कोसळले पण हिंमत हारली नाही. 2 महिन्यांपूर्वीचा 22 रुपये दर आता आला 13-14 रुपयांवरती. घरकुल मंजूर झालेले असून मात्र निधी अडकला. पीएम आवास योजनेचा खोडंबा होतोय. पाथरी तालुक्यामध्ये 5,000पेक्षा अधिक घरकुल कामांना मंजुरी मिळाली. शासनाकडूनच निधी वितरित नसल्याची माहिती समोर येते. डीबीटीचा अडथळा. कापूस विकला पण पैसे अडकणार. गोठवलेल्या बँक खात्यांमुळे शेतकऱ्यांसमोर आता नवीन संकट निर्माण झालेले आहे. ऑनलाईन कामांना सर्व्हर डाऊनचा खोडा. अनुदानाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असून मागील खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा भरला मात्र अजून सुद्धा शेतकरी प्रतीक्षा करत आहे. महागाईचा रॉकेट वेग. चांदी 2 लाखांच्या पार तर सोने 1.37 लाखांवरती गेले. ग्राहकांमध्ये धडकी भरलेली असून आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडलेले आहे. पीडित शेतकऱ्याची डाव्या बाजूची किडनी काढण्यात आल्याने सोनोग्राफीमधून उघड झालेली आहे. त्या 5 अवैध सावकारांना 20 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. अचलपुरामधील रेशन दुकानातून आता 3 महिन्यानंतर मिळणार लाभार्थी गहू. यंदा दिवाळी भाकरीवरती आता 1 वर्षानंतर अंत्योदय लाभार्थींना साखर वाटप होणार. 20 रुपये किलो दराने मिळणार साखर. खोचनपूर येथील हरभऱ्यावरती ड्रोनद्वारे फवारणी करण्यात आली. 3 तासांमध्ये 6 एकरात व 66 लिटर पाण्यामध्ये शेतकऱ्यांचे मिशन फत्ते. भंडारा जिल्ह्यामध्ये 13,804 शेतकरी सावकारांच्या दारी. शेतकऱ्यांच्या डोक्यावरती 14.99 कोटींच्या कर्जाचा डोंगर झालेला असून अपेक्षित उत्पादन व बँकांमार्फत पतपुरवठा न होणे मुख्य कारण ठरणार आहे. बापरे, घरकुल लाभार्थ्यांना माती मिश्रित रेतीचा पुरवठा केला जातोय. चुल्हाड परिसरामध्ये लाभार्थ्यांची थट्टा होते. बांधकामावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत असून अडचणीमध्ये आता वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. वलनी चौरस परिसरामध्ये शिवार फुललं. तूर पिकांनी बळीराजा आनंदला असून शेतकऱ्यांच्या चांगल्या उत्पन्नाची आशा व्यक्त केली जाते. तसेच तूर पिकाला योग्य हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांद्वारे केली जात आहे. शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता आली नाही मग आता ऑफलाईन नोंद करा. राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिला मोठा दिलासा. विशेष समिती गठीत करण्याचे आदेश देण्यात आले. गडचिरोलीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास येतोय. सावकारी कर्जाच्या विडख्यामध्ये आयुष्य जात असून वर्षभरामध्ये 7 तक्रारी. कारवाई फक्त एकावरतीच. अव्वाच्या सव्वा दराने राजरोस आकारामध्ये व्याज. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची सूचना आलेली असून केवायसीसाठी आता फक्त 14 दिवस शिल्लक आहे. लाडकी बहीण योजनेकरता 31 डिसेंबरपर्यंतची ई-केवायसीची मुदत देण्यात आलेली आहे. पुढील महिन्यांपासून अंत्योदय कार्डधारकांना मिळणार वाढीव तांदूळ. गहू 15 ऐवजी आता 10 किलो मिळणार. जानेवारी महिन्यांपासून अंमलबजावणी. धान विक्रीसाठी नोंदणीला 31 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. 1,14,352 शेतकऱ्यांनी केली नोंदणी. 10,16,000 क्विंटल धान खरेदी करण्यात आली. हवामानाच्या पिकांना बसू शकतो फटका. पीक विमा काढला का? पीक विमा योजनेला अल्प प्रतिसाद मिळत असून लाभ मिळत नसल्याने उदासीनता निर्माण झालेली आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये रब्बी पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ असून केवळ 4,191 बळीराजांची पसंती मिळते. 15 डिसेंबरपर्यंत होती अंतिम मुदत. राज्य शासनाची 1 रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करण्यात आलेली आहे. मुख्य कालवा झाला पण शेतजमीन कोरडीच आहे. 18 वर्षांपासून पाण्याची प्रतीक्षा. जाम प्रकल्पाचे सिंचन क्षेत्र कागदावरतीच. रोहित्र जळण्याचे संकट टाळा. कृषी पंपांना आता कॅपॅसिटर बसवा. महावितरणाचे आव्हान. ऑटो स्विचचा वापर टाळा. हमी केंद्रामधील कापूस नोंदणीला उरले 14 दिवस. 1.5 लाख शेतकऱ्यांच्या नोंदी. 73,000 अनुमती. 31 डिसेंबरपर्यंत कापूस विक्रीसाठी करता येणार नोंद. पांढरकवडामध्ये 10,168 निराधारांना मिळतोय लाभ. शासकीय समितीद्वारे मंजूर केले जातात निराधार योजनेचे अर्ज. 136 कोटी रुपयात पडून 2.5 कोटी रुपयांच्या रकमेला मिळाले मालक. बँकेमध्ये रकमा पडून आहेत. खातेदारांच्या वारसांना नाही माहिती. मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद मिळतोय. धरणामुळे पाणी पातळी वाढलेली असून तरीसुद्धा तापी पुलाची सुरक्षा ही वाऱ्यावरतीच आहे. वर्षभरामध्ये 9 जणांनी आपली जीवनयात्रा संपवली. पुलावरती तातडीने कठडे तसेच संरक्षण जाळी उभारण्याची मागणी केली जाते. 134 भूमिहीन बनले शेतकरी. स्वाभिमान व सबलीकरण योजनेमुळे मिळाला मोठा दिलासा. स्वतःच्या शेतीचा आनंद.
धुळे जिल्ह्यामध्ये मका खरेदी केंद्रांची मागणी वाढलेली असून तहसीलदारांना घेराव घालण्यात आला. तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी दिले निवेदन. जळगाव जिल्ह्यामध्ये 529 पुरुषांनी सुद्धा घेतलाय लाडकी बहीण योजनेचा लाभ. जळगाव जिल्ह्यातील स्थिती, लाभाची रक्कम केली जाणार वसूल. शेततळ्यांसाठी 100 कोटींची घोषणा करण्यात आली, मात्र प्रत्यक्षामध्ये केवळ 15 कोटी रुपयांचीच मंजुरी मिळालेली आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती सुमारे 46,58,320 शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे. सूक्ष्म सिंचन अनुदानासोबतच शेततळे, अस्थिरीकरण, हरितगृह उभारणी, शेडनेट उभारणीसाठी सुद्धा मदत मिळणार. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.